आमचा विश्वास, आमची ताकद। सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील हजरत अब्दुल रेहमान उर्फ सैलानी बाबांच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। रविवारी 8 मार्चच्या रात्री लाखो भाविकांच्या उपस्थितीत सैलानी बाबांचा शाही संदल काढण्यात आलाय। गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत उंटिणीच्या पाठीवर मानाचा गल्फ ठेवून हा सोहळा पार पडलाय। होळीच्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या सैलानी बाबांच्या यात्रेतील संदल हा सर्वात मुख्य आणि आकर्षक विधी मानला जातोय। पिंपळगाव सराई येथील मुजावर यांच्या घरून या संदलला सुरुवात झाली। रात्रीच्या अंधारात झगमगत्या विद्युत रोषणाईने संदल मार्ग उजळून निघाला होता। विविध राज्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी यावेळी सैलानी बाबांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता। उंटेनीच्या पाठीवर मानाचा गल्फ ठेवून तो मोठ्या मिरवणुकीने दरगा शरीफ पर्यंत नेण्यात आला आणि बाबांच्या मजारवर अर्पण करण्यात आला। आज सैलानी बाबा का संदल था। आज संदल हमारे मकान पिपलगांव सराई से पिपलगांव सराई के अंदर से गश्त करता हुआ पांतान रास्ते से दरगाह शरीफ पर चढ़ाया गया। हमारे मुजावर परिवार के हाथों से संदल चढ़ाया गया। पुलिस प्रशासन का काफ़ी अच्छा हमको सहकार्य मिला और काफ़ी कम से कम 2.5 से 3 लाख पब्लिक थी संदल के अंदर और अच्छे से अच्छा सबके मौजूदगी में संदल चढ़ाया गया। दिनांक 25 फेब्रुवारी 2026 ते 12 मार्च 2026 या दरम्यान सैलानी यात्रा महोत्सव संपन्न होत आहे। 3 तारखेला होळी पौर्णिमा जी होती ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात आलेली आहे आणि आज 8 मार्च रोजी संदल जो आहे तो संदल या ठिकाणी संपन्न झालेला आहे। हे जे वर्ष आहे ते 119वे वर्ष या ठिकाणी संदलचं आहे आणि दरवर्षीप्रमाणे भाविक वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर पूर्णपणे शेजारची जी आपली राज्य आहेत त्या राज्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत।